श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. आज मी माझ्या मित्रांसोबत गगनबावडा येथे फिरायला जाणार आहे. तर गगनबावडा हे कोल्हापुरापासून अराउंड 60 ते 70 किलोमीटर आहे आणि कोल्हापुरापासून गगनबावड्यात जायला 2 तास लागतात. तर गगनबावडा तालुक्यात फिरण्यासाठी गगनगिरी महाराजांचं मठ आणि पळसंबे अशी 2 प्लेसेस आहेत. तर आज मी माझ्या व्लॉगमध्ये या 2 पर्यटन स्थळांना भेट देणार आहे. तर चला, सकाळी अराउंड 8 वाजता निघायचं, म्हणजे 10 ते 11 पर्यंत आपण गगनगिरी महाराजांच्या मठात पोहोचतो. तिथे दर्शन घेऊन सकाळचा छान व्ह्यू तिथे एन्जॉय करता येईल. बऱ्यापैकी थंडी आहे त्यामुळे तिथे व्ह्यू ही छान असेल. त्यानंतर खाली येऊन जो घाट आहे तिथला परिसर बघून त्यानंतर पुढे जाऊन पळसंबे म्हणजे रिटर्न रूटवर पळसंबे बघता येईल असं प्लॅन ओव्हरऑल राहील. खरं कोण कधी येतं हे सांगता येत नाही, तरी आज पूर्ण दिवसाची एक रूपरेषा अशी राहणार आहे. ॲज अ ट्रिप प्लॅनर माझा प्लॅन काय असणार आहे हे तर तुम्हाला सांगितलंच, पण माझ्या प्लॅननुसार कधी काही झालं आहे का? 8ला निघायचं असं ठरवलं होतं, पण 9:30 झाले तरी आम्ही कोल्हापुरातच होतो. म्हणजे पोचायला 11:30-12 तर नक्कीच होणार होते हे माहीत होतं. कोणी काहीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे जाताना एक ब्रेकफास्ट ब्रेक होणार आहे आणि त्यात आणखी टाईमपास होणार आहे हेही माहिती होतं. Hello guys, welcome back to my channel. एवढा चांगला आहे घे थोडंसं तेवढंसं. गाईज आता आम्ही चोरून ऊस खाणार आहेत. कोणाची तरी ट्रॉली राहिली आहे. खायचा कसा पण तो असाच? हे काढ, हे पूर्ण थांब. हे जी साल काढायची ना. होय. गाईज ऊस खाऊया, इकडे या. आपण आता थोडा अंतरावर राहिलेलो आहेत. अजून एक अर्धा तास लागेल आपल्याला गगनगिरी आश्रमात पोचायला. तर आमचे जे काही मेंबर्स आहेत ते चुकून मागे राहिले, त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे. त्यामुळे ते मागे राहिलेत. मग म्हटलं जरा एक आम्हाला मध्येच अशी एक ट्रॉली सापडली जी ऊसानी भरलेली आहे. मग म्हटलं जरासं आपण ऊसाचा रस प्यावा, आस्वाद घ्यावा ऊसाचा, म्हणून आम्ही असं ऊसाचा आस्वाद घेतोय. आणि ही ट्रॉली आमचीच आहे. आम्ही लास्ट टाइम जाता, आता 2 मेंबर्स येईपर्यंत आपण चांगलं ऊस खाऊन घेऊया. आपला बसला म्हणलं आपण दिवसाला. गाईज कसं वाटतंय? ऊस खातोय आम्ही. हॅलो साक्षी. दुसऱ्या ऊसची गाडी आलेली आहे. चांगली गाडी लावून दर का यार बेके स्पीकर आणा होता. हो रे. काका तुमच्याकडे चांगला ऊस असेल तर देता काय? आतापर्यंत 2 इन्सिडेंट झालेले आहेत. 500 रुपयाला आम्हाला फटका बसलेला आहे आणि सेकंड टायर पंक्चर होता वाचलेला आहे. त्याआधीच आम्हाला पेट्रोल आय नीड पेट्रोल आणि आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे. पेट्रोल पंप पुढे अजून 8 किलोमीटरवर आहे. पाय लावायची तयारी ठेवा भावांनो. बाकीची सगळी मजा मस्ती करताना आम्ही कधीही गगनबावडा येथे येऊन पोचलो हे समजलंच नाही. आणि दूरवर आश्रम दिसू लागलं होतं, त्यामुळे आपलं डेस्टिनेशन जवळ येते हे बघून आणखी छान वाटत होतं. हवेत बऱ्यापैकी गारवा होता, त्यामुळे प्रवासाचा त्रास अजिबातच जाणवला नाही. गगनमोरिया येथे येऊन पोचलो. त्यानंतर समोरच सुंदर असं धुक्यात हरवलेलं आश्रम दिसत होतं. डेस्टिनेशन जवळ आलंय त्यामुळे एक वेगळाच आनंद जाणवत होता. हाय गाईज, आज आपण आलेलो आहोत गगनगिरी मठावर.
हे बघा माझे फ्रेंड्स. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गगनगिरी मठ गगनबावडा येथे. आज मी माझ्या मित्रांसोबत इकडे आलेली आहेत आणि आज दिवसभर आम्ही मजा मस्ती करणार आहोत. सो स्टे ट्यून. नॅचरल सर्जन अनुराग काय अवघड आहे. आणि सर्जरी अडवाय डॉक्टर सौरभ. हे सगळं इग्नोर करा, कारण हे सगळे ऑफ ड्युटी डॉक्टर्स आहेत, त्यामुळे त्यांच्या गप्पा अशाच असतात. आणि 4 पायऱ्यांमध्येच आम्ही थकलेलो आहोत. आम्हाला एक सोडून 2 सपोर्टची गरज आहे. वाव, दादा शिवाई उतरते बघ. पोहोच राहता. आयचं बाहुली समोर काय तर खाली बसलाय. मला नाही दिलंस मगाशी. गगनगिरी मठ हा पूर्ण कातळात कोरलेला आहे आणि ती गुहा आहे आणि बाजूला असं छान असे शिल्प आहेत, त्यांना कलर वगैरे केलेला आहे. आणि पूर्ण मठात एवढी की एक छोटासा रॅपर पण कुठे दिसणार नाही. सगळीकडे मस्त छोटे छोटे झाडं लावलेले आहेत आणि बाहेरचा व्ह्यू तर एकदम पूर्ण सगळ्यात मोठं घाट. पावसाळ्यातला व्ह्यू तर काय एक नंबरच असतो आहे. खरं आता विंटरमध्ये आल्यामुळे इथं आता पाणी वगैरे नाही आहे, पण जर सकाळी आलो असतो तर मस्त धुकं दिसलं असतं. खूप मस्त वातावरण आहे आणि मठ, गगनगिरी महाराजांचं मठ, तशी त्यांनी शांतता पण मेंटेन केलेली आहे इथे. होम असली शांतता आहे ना, मस्त एकदम. गगनगिरी मठात जाऊन आतमध्ये दर्शन घेतलेलं आहे आणि आतमध्ये शूट करायला अलाउड नाही आहे. तिथे समोरच महाप्रसाद चालू होता, तर मग आम्ही तिथे जाऊन महाप्रसादही घेतला. आणि इकडे मागे म्हणजे जिथे मठ आहे त्याच्या मागे थोड्याशाच पायऱ्या चढून आलो की त्यांचं मठ आहे, म्हणजे जे उपासना वगैरे आपण करायला बसतो त्याचं मठ आहे. तिथेही जाऊन आलो आम्ही आता. पण दुपारचे 2 वाजल्यात, प्रचंड ऊन आहे, तरी पण मस्त छान असं गारवा जाणवतो आहे. खूप जास्त ऊन असल्याने आत्ता थोडा वेळ आराम करायचं म्हणून इथे झाडाखाली आम्ही थोडा वेळ बसणार आहोत. आपण आज गगनगिरी मठात आलेलो आहोत, तर तुम्हाला कसं वाटतंय? हॅलो हॅलो, माईक चेक. आज आपण गगनगिरी मठात आलोय, तर तुम्हाला कसं वाटतंय इथे? खूप छान वाटतंय. वा वा, मेकअप डिपार्टमेंट. स्पॉट दादा. आज आपण गगनगिरी मठात आलोय, तर दादा तुला कसं वाटतंय इथे? पहिला तर आम्ही कोल्हापूरमधून मित्रमैत्रिणी बाहेर पडलो आणि कधी गगनगिरी मठात येऊन पोचलो ते आम्हाला कळलंच नाही. खूप मज्जा मस्ती करत आम्ही गगनगिरी मठामध्ये आलो. वरती आल्यानंतर एवढा उन्हाचा तडाखा होता, 12:30 वाजलेले. आम्हाला वाटलं खूप ऊन असणार, पण वरती आल्यानंतर एकदम गार हवा, त्यामुळं काय आम्हाला असं उन्हाचं फील जाणवलाच नाही. खूप मस्त वातावरण होतं आणि वरती हाईट जास्त असल्यामुळं असं आम्हाला उन्हाचं काय जाणवलंच नाही. त्यामुळे मस्त वाटतं इथं आल्यानंतर. आणि तुम्ही पण एकदा या. आल्यानंतर इथं आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. जेवण पण खूप छान होतं. माझी मैत्रिणी दाखवतो तुम्हाला, इकडे या. एवढी शाही करत तिने 4 वेळा भात खाल्ला.
तुम्हाला पटणार नाही असं क्वालिटी जेवण केलेलं त्यांनी. थँक्यू व्हेरी मच. म्हणून तुला फोन केला ते सरांनी. आश्रम बऱ्यापैकी उंचीवर असल्याने इथून जो घाट दिसतो ना तो खूप जास्त सुंदर दिसतो आणि त्यात आता विंटर असल्यामुळे मस्त सगळीकडे धुकं पसरलेलं होतं. नको तो उघडा येतो. क्या ले रहे हो? ऐसे मला गुलाबजामुन पाहिजे. हे छोटे का मोठे? हे लाल वाली ए ते नको, ते चांगले नाही लागत. कुठले ते पायाने तुडवून तुडवून करतात. काय हे कुठनं तर ऐकून येते बघ काहीतरी. खरंच पायाने तुडवून. चिंच काय काकी काय बोलताय ते? ओ काकी, पायाने तुडवून बनवलेत काय? व्हायचे चिंच तुला काय हातानं हे करून दिल्या हे घेतलो का? नको ते, मोठे झालेत रे तुम्ही. अरे शेंगदाणे. गगनबावड्यामध्ये येऊन गगनगिरी महाराजांचं मठ बघून झालेलं आहे. तर आता आपण कुठे जाणार आहोत? पळसंबे. तर आपलं नेक्स्ट विजिट आहे पळसंबे. चलो. गगनबावड्यापासनं जेव्हा कोल्हापूरकडे जायला जो रिटर्न रोड आहे तिथेच एक छोटासा आतमध्ये रोड गेलेला आहे जो रामलिंग पळसंबे या ठिकाणी जातो. अराऊंड एक 5 किलोमीटर वगैरे असेल आतमध्ये. रोड थोडासा कच्चा आहे बऱ्यापैकी आणि आता त्याचं नूतनीकरण केलेलं आहे. रामलिंग मंदिराच्या जवळ जे गाव आहे त्याचं नाव पळसंबे आहे आणि जिथे आपण जाणार आहोत ते मंदिर रामलिंग स्ट्रेट. इकडे खाली गेल्यावर ते मठ आहे आणि पुढे गेल्यावर जी ॲक्च्युअल गुहा आहे जिथून पाणी आणि महादेवाची पिंड आहेत ते प्लेस पुढे. आम्ही आता आलेलो आहोत पळसंबे इथे आणि तिथे गाडी बाहेर पार्क करून आता खाली ज्या स्टेअर्स आहेत तिथनं आम्ही उतरतोय. पाणी नाही असं वाटलं होतं पण आहे पाणी आणि बऱ्यापैकी गर्दी पण आहे. चला तर जाऊन बघूया आता. अरे नाही रे दादा, बरोबर आहे. हे मला काही दिसत नाहीये इथे. दादा हिला हात दे ना. मला काही दिसत. मला जाऊ दे, थांब. उगाच इकडनं आलो, तिकडनं गेलो असतो ना. ॲडव्हेंचर नको. तिकडे तिकडे ते दगडावर गेलो. त्यांना विचार देणार का व्हिडिओ? काका पळसंब्यामध्ये मला शूट करायला काही मिळालेलं नाही आहे कारण का ते खडूस मामा त्यांनी मला काही शूट केलेलं नाही, जे आण्याच्या भावकीतले होते त्यामुळे तिथे मला काही शूट करता आलेलं नाही आहे. असू दे ओ काकी, तुमच्या भावकीतली माणसं सपडलेली, खरं त्यांनी काय आम्हाला शूट करून दिलं नाही, साधे फोटो पण काढून दिलेले नाही आहेत. गगनगिरी महाराजांच्या मठात दर्शन घेतल्यानंतर आम्ही पळसंब्याला गेलो होतो. खरं तिथे शूट करण्यासारखं खूप छान आहे, म्हणजे तिथे छोटंसं मठ केलेलं आहे आणि शंकराची पिंड एक आहे जिथे 24/7 म्हणजे नेहमी कधीही न अटणारं पाण्याचा झरा आहे. जो शिवलिंग आहे तिथे, पिंडी आहे महादेवाची, तिथे तो नॉनस्टॉप चालू असतो आणि तेच पाणी खाली वाहत येतं आणि तिथे बघण्यासारखं खूप सुंदर आहे. पण तिथे आम्ही गेलो आणि ते काका होते त्यांनी आम्हाला काही शूटच करू दिलं नाही आणि तिथे जास्त बघायला पण दिलं नाही. ते म्हणले की तुमचं दर्शन घ्या आणि इथनं निघून जावं म्हणून. त्यामुळे मला तिथे काही शूट करता आलं नाही. त्यानंतर तिथे दर्शन घेतलं आम्ही आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्न जायला. तर असा होता माझा पूर्ण दिवस.
अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. काळजी घ्या. बाय बाय.